आणि त्याचं फळ आज आम्ही चाकतोय त्याच्या बागेतच. कलिंगड. कलिंगड. रखमा माझी पेरणी करी, माझा पांडुरंग नांगर दरी. मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. आज सुट्टी आहे आणि सुट्टी म्हणजे आपला शेतावरचा दिवस. तर माझी कारभारीण बाई आणि मी निघालोय शेतावर. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी सुट्टीच्या दिवशी काय काय करतो शेतावरती आज आपण सगळं बघणार आहोत. ही व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा. हा, चला आता असेच व्हिडिओ कंटिन्यू करूया. चष्मा लावू काय? कसा दिसतो चष्म्यामध्ये? ऊन भरपूर पडलंय. ऍक्च्युली मी आपली 2 व्हीलर घेऊन जातो बऱ्याच वेळापर्यंत. ऊन जास्त असल्यामुळे दुपारचा वेळ आहे, आता 2 वाजले आणि त्याच्यामुळे आम्ही मोठी गाडी घेऊनच निघालो. AC मध्ये जरा बरं वाटतं ना. सीट बेल्ट आहे ना, 4 व्हीलर चालवताना सीट बेल्ट नक्की घ्या. मी विसरलो होतो. एक वेळ चष्मा नाही घातला तरी चालेल, पण सीट बेल्ट नक्की घाला. तर मित्रांनो, तुम्ही पण सुट्टीच्या दिवशी काय काय करता जरा कमेंट करा. मी तर सुट्टीच्या दिवशी मागील 2-3 वर्ष झाले आमच्या शेतावरच जातो, कारण तुम्हाला माहिती आहे मी फळझाडांची लागवड केलेली आहे. तुम्ही काय करता नक्की सांगा. आता मेवण्याच्या गॅरेजवर येतोय, थोडं पार्सल द्यायचं. बघूया मेवणे कंपनी काय करते. आहे काहीतरी टाइमपास चालू आहे. ओ मालक, मला घ्या लवकर. काय पार्सल आहे? हे पिशवी आंबे आणलेत, फणस आणले. पार्सल आहे तुमचं काहीतरी. कुठे जाणार आम्ही? आज मित्रांनो मुलींना घेतलं नाही, ऊन भरपूर आहे आणि शेतावर जायला ना अक्षरशः ऊन भरपूर लागतं. कारण माझी बारकी मुलगी ती आजारी पडली. परंतु मी ना त्यांना दरवेळी मुद्दा म्हणून शेतावर येऊन जातो. आता टेक्नॉलॉजी भन्नाट वाढले. भन्नाट म्हणजे कुठच्याच गोष्टीची कमी नाही आताच्या मुलांना. परंतु आपलं जे बालपण होतं ना माळरानावरती बेधुंदपणे एकदम असं इकडे तिकडे भरकटलं, कोणाला कशाची भीती नव्हती आणि मस्त बालपण होतं. शांत आहे बालपण, एकदम भारी होतं आपल्या माळरानावरचं. आणि तेच बालपण आहे ना, मी माझ्या मुलींना सांगतो की असं असं होतं. आता त्यांना ते आवडेल किंवा नाही आवडणार माहित नाही, परंतु टेक्नॉलॉजी तुम्हाला मिळेल, परंतु हे जे बालपण आहे ना माळरानावरचं ते परत भेटणार नाही. म्हणून मी त्यांना नेहमी घेऊन जातो. परंतु आता ऊन आहे तर आम्हालाच करमत नाही, कारण तो टाइमपास बरा असतो. लहान मुलं आणि देवा घरची फुलं, काही नाही काय रडारडी गमती जमती दोघींच्या चालू असतात. तर असू दे, पावसाळा चालू होईल तेव्हा त्यांना परत मी घेऊन जायचंय. तर आम्ही आलो आता आमच्या सापगाव नदीच्या ब्रिजवरती. आता या ब्रिजची अवस्था बघा, काय रस्ता अगदी माहित नाही. रस्त्याची अवस्था एवढी भयंकर आहे ना. आता तुम्ही जर दूध घेऊन आलात ना तर जसं दही होईल, आणि दही घेऊन जर आलात तर दह्याची लस्सी होऊन जाईल. एवढी भयंकर अवस्था आहे. अक्षरशः पोटात पण तुम्ही दूध पिलं तर पोटात पण लस्सी होऊन जाईल तुमची. एवढं बेकार आहे. काय अशा प्रशासनाला बोलायचं. तर सिस्टम तर आपण चेंज नाही करू शकत, आपण फक्त या व्हिडिओमध्येच बोलू शकतो. बघा ना किती छान नदीचा सुंदर नजारा आहे. सुंदर एवढा जुना ब्रिज आहे. मला वाटतं ब्रिज पण इंग्रजांच्या काळातला असू शकतो. आता नेमकं माहित नाही. मागे 50-70 वर्षाचा चालू होतं काहीतरी आहे, 50-70 वर्षाचा ब्रिज. परंतु आता लोकांनी गमतीचा विषय म्हणून काय व्हिडिओ बनवले होते. एखाद्या डिलिव्हरी होत नसेल, डिलिव्हरी बॉयला आणले तर त्या खड्ड्यामध्ये त्याची डिलिव्हरी होईल असं बोलायला नाही पाहिजे. परंतु आहे ही अवस्था आहे. हे सापगावचा बाजार. चला इथे कलिंगड घेऊन या. कलिंगड घेऊया, गाडी इथं थांबूया.
मित्रांनो आलो आता शेतावर. येता येता 2-3 एका आंब्याच्या कैऱ्या पाडल्या. चला आता मोटर चालू करूया आणि पाणी घेऊया. काय पोरांनो काय चाललंय? हा काय नाही चाललंय. चला घ्या तुम्हाला दादू घ्या. तुला शाळा सुट्टी लागली काय? चला पहिला मोटर चालू करूया. हा झाकून ठेवतो कारण पाऊस कधी पण येतो ना. ही आमची जीवनवाहिनी आहे विहीर. सिंहान इकडं आपण पाणी दाखवूया. जेवढं काय चालू आहे ते हिच्या जीवावरच चालू आहे. जेवढी बागायत झालेली आहे तेवढी हिच्या जीवावर झाले. बघू आता पटापट जाऊन पाणी घ्यायचे. हां जास्त टाइमपास करायचं नाही. असू नको कामामध्ये लक्ष दे जरा समज. चौघातून एक. चौघातून एक. काय हां चल हां. चौघातून एक. चौघातून एक. टाका तुम्ही चुकलं. जास्त चौघातून एक. 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 आगे तेच चौघातून एक. चौघातून एक. हां आता तुझ्यावर राजा. हां चल आता शिया पकडणं आम्ही पडणार. पकड. आता मी पकडणार. हां जास्त पळू नका. तिकडे नाही जायचं. तिकडे नाही इकडंच. म्हणजे दोघे जण शेतावर आल्यानंतर तुम्हाला कोणतं गाणं आठवेल? कोणता अभंग आठवेल? एक अभंग मला आज बोलावंसं वाटतो इथे. आवाज तेवढा चांगला नाही आहे तरी माझा प्रयत्न आहे. रखमा माझी पेरणी करी माझा पांडुरंग नांगर धरी. माझा पांडुरंग नांगर धरी. माझी शेती ही पंढरी. माझी शेती ही पंढरी. आवाज चांगला नाही पण माझा आवाजाचा भाव कसा वाटला, गाण्यातला अभंगातला भाव कसा वाटला नक्की कमेंट करा. खराब झालेला फणस सुकला होता झाडावरती काढलाय. त्याला कापायचं घेतलं. घरे तर ते चांगले वाटतात. बघूया आता कसे निघतात घरे. बिया आहेत. आहे थोडासा खराब आहे एका बाजूला. चांगला आहे. बघू. इकडे जरा बरं आहे.
हे धर शेतावर आलं आणि कैरी जर नाही खाल्ली, शेतावर आल्याचं परम भाग्य लागत नाही, म्हणजे ते सुख मिळत नाही. तर तुला पाहिजे का? जुना तोतापुरी आंबा आहे आमचा, त्याला आम्ही हापूस बोलायचं आम्हाला माहीत नव्हतं. तोतापुरी बऱ्याच वर्षात माहीत झालं की तोतापुरी पिकत नाही तो, अशाच त्याचं लोणचं बनवतो आम्ही तोतापुरी असून पण, आणि असेच कच्चेच खाऊन टाकतो मीठ मसाला. हा गोड आहे, आंबट आहे. हो, आम्ही दोघं आलो शेतावरती. तर आता ही जी बाग आम्ही तयार केलेली आहे ना, याच्या मागे एक मोठं कारण आहे. कारण हे जे आंबे आमचे जुने दिसतात ना, ते आमच्या बापदादांनी लावले होते. त्याची फळं आम्ही अजूनही खातो. आता मला एकच सुट्टी असतो, माझी आई वडील माझी बायको आम्ही सगळे शेतावर येतो. कशासाठी? हे आज आम्ही करतोय ना, आज उद्या परवा तेरवा पुढच्या वर्षी 10 वर्षात 20 वर्षानंतर आहे ना, याची फळं चाखायला मिळणारच. कारण हे आता कलमी आंबे जरी असले तरी यांचं 30-40 वय आरामात असतं. हे नको रे, हे पकडापकडी खेळायची. काय? पकडापकडी अरे खेळायची. दमलो मी आधीच. खेळा ना. कशाला? खेळा ना. अरे दमलो. हे बघ आंबा किती आला मला. हा खेळू थोडा वेळ, जास्त नाही. पकडा मला. तसं नाही एका मागे. मित्रांनो नमस्कार. आपली बाग बघायला माझा मित्र रुपेश दुबेल त्याची फॅमिली आले. तर आमची कलिंगडची छोटीशी पार्टी आहे आणि त्यांना फॅमिलीला विचारूया आणि आपल्या मित्राला विचारूया बिल्डर की कशी आमची बाग आहे. काय रुपेश, कशी आहे बाग? वहिनी कसं वाटतं? छान वाटला. हा मग मस्त. नोकरी करून एवढे कष्ट घेतले तुम्ही, छान छान झालंय. बोला तुम्ही पण काय ते. सागर मडके यांनी नोकरी करून शेतीविषयी आपली जी आपुलकी आहे आणि जी मेहनत आहे ती मेहनत दाखवलेली आहे. याचंच फळ आज आम्ही त्याच्या बागेतून बघतोय. खूपच छान अशी बाग त्यांनी फुलवलेली आहे आणि त्याचं फळ आज आम्ही चाकतोय त्याच्या बागेतच. कलिंगड खूपच छान लागतंय आणि ज्या प्रकारे तो मेहनत घेतोय, नेक्स्ट इयर आंबे पण खायला भेटतील आम्हाला. चांगलेच आंबे आम्हाला खायला मिळतील. नक्कीच अशी आंबे पण अपेक्षा खायला करतोय आम्ही. भेटतील. अशीच मध्ये मध्ये बागेला भेट देऊन मेहनत करत जा. एक आंबा शिल्लक करा, 10,000 मला द्या. हा आंबा तुमचा, सगळी फळं तुम्हाला. नाही पण खरंच खूप छान देऊन जरा बरं वाटलं. आता नैसर्गिक वातावरण. नैसर्गिक कसं? सुख घेतोय आम्ही. वातावरण कसं इथलं? जबरदस्त ना. मित्रांनो ही मजा आहे शेतावरची. तर आता माझ्या पुतणी आणि पुतण्यांसोबत थोडीशी मस्ती करूया. काय आवडतं पोरांनो तुम्हाला? आम्हाला फळे. कोणती फळे? स्ट्रॉबेरी. स्ट्रॉबेरी आपल्या शेतात होतं का? नाही ना. मग आपल्या शेतात काय काय होतं? फणस, पेरू, हा. सीताफळ, चिक्कू, चिक्कू. आंबे. हा. आता मला सांगा, आपला राष्ट्रीय पक्षी कोणता आहे? मोर. गुड गुड गुड. आता मला सांगा, आपल्या गावाचं नाव काय? शिरगाव. शिरगाव. आपल्या राज्याचं नाव काय? अरे बघू कोण सांगते लवकर. हिंड देऊ? म मडके. महाराष्ट्र. गुड, महाराष्ट्र. आपल्या देशाचं नाव काय? भारत. आपल्या तालुक्याचं नाव काय? शापूर. काय? शापूर. आपल्या जिल्ह्याचं नाव? ठाणे. यस गुड. अजून काय? चला दादू ये इकडे. दादू पटकन. दादू ये लवकर. दादू गेलं. आता मला विचारा.
काका तुम्हाला काय आवडतं? हा मग पाणी भरलं आपलं. मला ये इकडे ये. मला आवडतं असं मस्त शेतावर येऊन झाडाला पाणी देणं. तुम्हाला फळे कोणते? फळ आंबा, पेरू, फणस. आपल्या शेतात कोणते फळ उगवतात? फळ उगवतात? फळ उगवत नाही आपल्या शेतात. कोणती कोणती फळे? झाडे? सगळ्यात महत्वाचा आंबा येतो, चिक्कू तिकडे आले, आपला फणस आले, पेरू आले, बरोबर ना? अजून अरे बोला लवकर. नाही मी विचारू. आपला राष्ट्रीय खेळ कोणता आहे? खो खो खो. अरे वा गुड. जादू कोणता? आता मला सांग, सगळ्यात मोठा आनंद कशा येतो सध्या? झाडाला पाणी. कशात? झाडाला पाणी. वा वा वा, एक नंबर. मला पण तसंच. दादू तुला काय वाटतंय? दादी लाजिंबो. आता काय अजून काय? आपले केस सजीव आहेत का निर्जीव आहेत? सजीव. कसे काय? निर्जीव. कसे काय निर्जीव? मला विचार. मला पण नाही माहिती काळू. आपले नक्की सजीव का निर्जीव? सजीव. कसे काय? कारण ते वाढतात. गुड. मला पण नाही माहित. झाड सजीव का निर्जीव? सजीव. मला विचार. कारण ते वाढतात. मला पण नाही माहिती.